यांच्या उत्कर्षासाठी ही निवडणूक किंवा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं ही आपली गरज आहे, जनतेची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही गांभीर्याने मतविरोधात का? मोदी एवढं चांगलं काम करतात, कसले पक्ष बाकीचे एक ना बरोबर भाराभर चिंध्यावर 27 पक्षाचे लोक दिल्लीला जमले. अरे 27 पक्षाचे खासदार किती? 58. अरे आमच्या आता 303. काय करू शकणार का? पण ते 27 पक्ष त्यांचं अस्तित्व समाजात काय? समाजात काय? आज मोदी 3 लाख 4 लाखाच्या सभा भारतभर येत आहेत. आमच्या कोल्हापूरला सभा झाली, 3 लाख लोक होते. गोव्याला सभा झाली त्याच दिवशी, तिथे पण 2-3 लाख लोक जमले. लोक ऐकायला येतात, मोदींना पाहायला येतात. ते म्हणतात अरे 500 वर्षापासून लोक म्हणत होते अयोध्येला रामललाचे मंदिर व्हावं. कोणी केलं? काँग्रेसने केलं. ते 27 पक्षावर एक ना भारावर चिंध्या जमवल्या काही करत नाही. कोणी केलं? माननीय मोदीसाठी. मी मुद्दाम जाऊन पाहून आलो. काय सुंदर मंदिर, अभिमान वाटला माननीय मोदी साहेबांबद्दल. चांगल्याला चांगलं म्हणणं बांधव न हा माणुसकीचा धर्म आहे. तो विरोधकांना नाही कळला अजून. चांगलं म्हणा ना मोदींनी केलं, अरे अभिनंदन करा. काँग्रेसवाल्यांना आमंत्रण देऊन पाहायला नाही आले. आमचा रामलला तर ऐटीत त्या देवळात बसला नाही आले. त्यांना मतदान देणं का? उद्धव ठाकरे टीका केली त्या दिवशी मोदींवर. त्याच्या उमेदवार 10 वर्ष खासदार आहे. कधी आला तुमच्या चिपळूणमध्ये? एक योजना सांगावं. पूर आला गेल्या वर्षी, मी निलेश आम्ही सगळे आलो. ज्यांच्या इथं दुकानात पाणी गेलं सगळे पाहणी आम्ही केली. एक पत्रकार परिषदी गेली. आला का खासदार? कोणाला मदत केली का? नाना पाटेकर त्याला डंपर पाहिजे होते, मला फोन केला. तुम्हाला पहिल्या नावाने हाक मारतो. नाना माझा मित्र नारायण निलेश कुठे नेलं चिपळूणला, जरा त्याला सांग मला काही डंपर पाहिजे. मला सांगतो. आणि निलेशला सांगितलं डंपर दिले. याचं एक डंपर 5 डंपर दिले का खासदारांनी त्या उद्धव ठाकरेंनी? नाही का? परोपकार यांच्या रक्तात नाही. काम करून लोकांचं काम करून आपल्याला मतदान द्यावं, लोकांनी करावं, यासाठी ते कधी प्रयत्नशील नसतात. आयत्या बिळावर नाग सभा घेतली. त्याला वाटलं सहानुभूती. पत्रकार म्हणजे 2-3 पत्रकार परिषदा आज सकाळीच झालं. दिल्लीवरून आले ते पत्रकार, महाराष्ट्राचं काय माहीत नाही. मला विचारता राणीजी, बोला हाँ बोलिए, ये शिवसेना को सहानुभूति मिलने वाली है? मेरे भाई साहब ये सहानुभूति कहाँ मिलती है? आप बोलो, मैं भी जाके खरीद लेता हूँ. कहाँ मिलती है? नहीं बोले. सब बोलते कि उद्धव को सहानुभूति. किसलिए सहानुभूति? गाली देता है लोगों को इससे. हमारे PM सर को दे रहे हैं, हमारे अमित भाई को दे रहे हैं, देवेंद्र फडणवीस. इससे सहानुभूति किस वास्ते देगा? अरे फेलियर मुख्यमंत्री है, इसको कुछ काम नहीं आता है, ना प्रशासकीय काम आता है, ना डेवलपमेंट का आता है, ना कुछ बिजनेस कर सकता है. बांधव एक गोष्ट सांगतो. औषधामध्ये 15% खाली ते सांग. पत्रकार हो, तुम्ही पण जरा सांगा चौकशी करायला. कोरोना काळात माझं पण प्रिंट मीडिया सगळे प्रिंट मीडिया आणि चॅनल लॉस, सगळे लॉस. एक तर प्रिंट मीडिया सरप्लस. कुठला? सामना. तोही किती लाखात नाही, 42 कोटी. म्हणजे बघा, अशा कोरोना काळात लोक मरत आहेत आणि यांनी ब्लॅकचे पैसे वाईट करायला सामनाचा उपयोग केला. रेकॉर्डवर आहे काय माझं काय आणि ते वृत्तपत्रात आलेलं आहे. विधानसभेत चर्चा झालेली आहे. अजून एक गोष्ट सांगतो. पत्रकार आम्हाला प्रश्न विचार, क्या आप भी इधर रत्नागिरी में
रत्नागिरी में जो फैक्ट्री आनी है जैतापुर, ऐसी जो फैक्ट्री आते उसको विरोध क्यों हो रहा है? मला जाके पूछो मातोश्री का विरोध माहिती आहे? मी त्या हाऊसमध्ये होतो, महाराष्ट्रात मंत्री होतो. एक प्रश्न आला की जैतापूर हा प्रकल्प चालू झाला पर्यावरणाचा धोका होईल असा क्वेश्चन. त्यावर काय प्रश्नोत्तर झाली, तेवढा गदारोळ झाला, सभागृह बंद पडलं, आरोप प्रत्यारोप परत सुरू झालं. मी हात वर केला, मला बोलायचं. हातात एक कागद घेतला, बघा 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर काय उद्योजक गेले होते, वीज निर्माण करणारे कोळशापासून 38 उद्योजक गेले आणि त्यांनी काय उद्धवजींना रिक्वेस्ट केली, विनंती, उधर जो राजापुर का जैतापुर प्रकल्प आप शुरू नहीं करिए, वो करेंगे तो उसकी बिजली एकदम रिजनेबल है. हम जो बिजली बनाते हैं कोयला से उनके दाम ज़्यादा है, अब चालू नहीं करना. उद्धव बोले यार इसके बारे में हम सोचेंगे मगर हमारा क्या नाही, सब कुछ पहुंचाएंगे. मग एक तिथे बरोबर असतात बाजूला देऊले, अरे ॲडव्हान्स द्यायचे घ्या. 5 कोटी ॲडव्हान्स दिले, 50 कोटी ठरले आणि जैतापूर बंद केले लोकांनी. आज विजेचा तुटवडा भारतात आहे, महाराष्ट्रात नाही. काय प्रवृत्तीचे आहेत? मी मंत्री त्या तिकडे हाऊसमध्ये होतो आणि मंत्री होतो. उद्धव खुलासा कर, नाही सांग. लोकसत्ता लागलेली बातमी होती आणि आता प्रचार करतात, दिशाभूल लोकांची करतात. यांना निवडणूक लढवण्याचा, मत मागायचा नैतिक अधिकार बंधू भगिनींना नाही आहे. मी 39 वर्ष होतो, माननीय बाळासाहेब जिवंत होते ना, 39 वर्ष होतो, वयाच्या 15 वर्षापासून जास्त. असं जाऊ दे विषय. तो 7 तारीख अति महत्व. आमच्या निकम साहेबांनी, आमच्या उदय साहेबांनी इथल्या पूर्व परिस्थितीचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न इथे सांगितले. मी आपल्याला एकच सांगेन, खासदार झाल्यानंतर 1 वर्षानंतर एकही प्रकल्प शिल्लक राहणार नाही एवढी हमी देत होतो. माझी काम करण्याची पद्धत मी आल्यापासून पाहतोय ना, तिथून मागे काळाच वाढतो. चिपळूणचेच लोक आहात ना तुम्ही? अहो एवढी भूक लागली तरी किती बोलतो. ही माझी 9वी सभा आहे, 8 दिवसाची 9वी. आणि म्हणून मला हे सांगायचं, जेवढी कामं मी लिहून घेतली, माझ्या पीए मागेच आहे, त्याने लिहून दिले. ब्लू लाईनचा पण प्रश्न जो हे सामान्य मांडला, पूर परिस्थिती मला माहिती आहे विषय. देशपांडे त्याचे आर्किटेक्ट आहे. मी आत्ताच निकम साहेबांना सांगितले, 7 तारीख नंतर या राज्याचे प्रमुख मुख्य सचिवांकडे आपण बैठक लावूया आणि पूर परिस्थितीवर ताबडतोब उपाय, आणि पैसे लागले तर केंद्र सरकारकडून मी हे पैसे मी या ठिकाणी आणेन, हेही त्यांना सांग. बांधून आपलं चालतं, केंद्रातही चालतं, राज्यातही चालतं आणि लोकांसाठी जे चालतं तसा वापर करतो. माझ्यासाठी गरज नाही. मी स्वतः व्यावसायिक आहे. मी उद्धव ठाकरेसारखा बेकार नाही, मी उद्योजक. आणि त्यामुळे जो उद्योजक असतो, ज्याच्याकडे पैसा असतो ना, तो दुसऱ्याच्या खिशात हात घालत नाही. याने कोरोना काळात औषधात पैसे खाल्ले ना, म्हणजे दुसऱ्याच्या हातात हात घातला ना, कारण हा भ्रष्टाचाराने जगणार आहे. आणि मग ही सांगेन की ही सगळी कामं वर्षाच्या आता पूर बंधारा सुरू करू तर बंधारा 1 वर्षात होईल का 1.5 वर्षात, ते मात्र कन्स्ट्रक्शन करणाऱ्यावर डिपेंड राहील. पण हे शिल्लक ठेवणार नाही. सिंधुदुर्गात मी कुठलं काम अपूर्ण नाही ठेवलं. सिंधूचा पर कॅपिटल इन्कम पण बांधून रत्नागिरीपेक्षा जास्त. मी सांगणार नाही
नाही तर निकमले साहेब काय मग लोक म्हणतील तुम्ही काय केलं, उदय म्हणाला साहेब मी पण मंत्री आहे, लोक म्हणतील अरे तुम्ही काय काय केलं, राणे साहेब हे करू शकतात. नाही, आम्ही सगळे मिळून इथल्या दरडोई पण नाही वाढू, इथल्या सुखसोयीचा दर्जा आम्ही वाढू. शाळा कॉलेज इथली मुलं डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावी, IAS IPS, काही कालांतराने कलेक्टर रत्नागिरीचा पण या जिल्ह्यातलाच येईल अशी परिस्थिती निर्माण करण्याजोगं आपण काम करू. पण हे करत असताना मध्ये 7 मे रोजी जी निवडणूक होणार आहे, मोदी साहेबांची हॅट्रिक होण्यासाठी आणि हॅट्रिकमध्ये 400 पारमध्ये आपला तुमच्या जिव्हाळ्याचा, तुमच्या या रत्नागिरीचा, कोकणाचा सुपुत्र 400 मध्ये असावा, यासाठी तुम्ही मला भरघोस मतदान कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही सर्व जर मोठ्या संख्येने आलात, वेळी टाळ्या पण मारून प्रोत्साहन दिलं, तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वरांनी द्यावं अशी प्रार्थना करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.